श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपल्या शेतातला माल उत्पादित झाला की आपण त्याला काढल्यानंतर लगेच मार्केटमध्ये घेऊन जातो. याला बऱ्याचशा अंशी कारण असं आहे की एकतर आपला माल नाशवंत असतो आणि दुसरं आपल्याकडे स्टोरेज हाऊस किंवा पोस्ट हार्वेस्टिंगची मॅनेजमेंट म्हणजे एकूणच काढणी पश्चातचं जे काही तंत्रज्ञान आहे याची जी कमतरता आहे, यामुळे आपल्याला आपला माल लगेचच मार्केटला नेऊन विक्री करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींना सगळेच शेतकरी एक प्रकारे आपण जर बघितलं तर तोंड देत आहेत. अशाच प्रकारे डहाणू तालुक्यातील बोडी ह्या गावातली काही मित्रांनी ह्या समस्येवर एक उपाय काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक यांना आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच तुम्ही मित्रांनी सुरुवातीला येऊन ही जी काही कंपनी स्थापन केली त्याची तुमची सुरुवात कशी झाली ती आम्हाला थोडं सांगा. कोविडच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम होते आणि बरेच आम्ही सगळे गावात होतो आणि गावात असताना ज्या शेतीच्या समस्या, ज्या आमच्या आईवडिलांकडच्या ज्या समस्या होत्या, जे शेतकरी होते त्या आम्ही बघत होतो, पण कोविडच्या दरम्यान त्या खूप जवळून बघायला मिळाल्या आणि जो एक वेळ मिळाला त्या काळामध्ये त्याच्यात ह्या काही संकल्पना अशा सुचल्या की आपला शेतमाल एवढा वाया जातो किंवा जेव्हा शेतमाल खूप असतो तेव्हा त्याला बाजारभाव मिळत नाही. ह्या दोन समस्या भारतात किंवा जगभरात प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत. तर त्याला एक सोपं सोल्युशन ज्याला अगदी ग्रामीण भागात इम्प्लिमेंट करता येईल त्या दृष्टीने आमचं एक विचारसरणी सुरू झाली आणि त्यातून ही संकल्पना आम्हाला आली. अनेक गोष्टी म्हणजे वाळवून साठवणूक करणं हा एक हजारो वर्षांपासून मनुष्याने केलेला प्रयोग आहे, पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि त्याच्यातून मिळालेलं उत्पन्नाने ग्राहक आणि इंडस्ट्री ह्या दोघांनाही आपल्याला एक पूरक माल पुरवता येईल आणि शेतकऱ्यांनाही बेनिफिट होईल, ह्या विचाराने ही पूर्ण संकल्पना आम्ही सुरू केली. तुमचे हे जे काही मित्र आहेत यामध्ये आपण हिमाली मॅडम सुद्धा आपल्याबरोबर आहेत. आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या. तर मी क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मागची जवळजवळ 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये अनेक लेवलवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीशी नेहमी जोडून राहिलो. आमचं गाव मुंबईपासून जवळ असल्याने नेहमी आम्ही गावाशी आणि शेतीशी जुळून राहिलो आणि हे जेव्हा आमची संकल्पना पुढे आली तेव्हा पूर्ण आम्ही झोकून दिलं ह्याच्यामध्ये. रिसर्च ह्या लेवलपर्यंत केला की आम्ही जे डेव्हलप केलं ह्याच्यातनं एक जे सोलर ड्रायर त्याला आता भारत सरकारचं एक पेटंट मानांकन मिळालेलं आहे आणि हे डेव्हलप करताना 3 प्रामुख्याने गोष्टी आम्ही बघितल्या की शेतकरी आणि महिलांना ते वापरण्यास सोपं कसं जाईल, त्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कसं नाही लागणार आणि ते भारतभरात कुठल्याही शेतावर कुठेही ठेवून ते वापरता आलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टींवर आम्ही काम केलं आणि आता जेव्हा आपण पेटंट मिळालं म्हणतो तर त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत की एक तर टाईम एफिशियन्सी, दुसरं हायजीन आणि तिसरं म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण नॅचरली प्रोसेस करतो तर त्याचं रंग, चव, त्याचं ज्याला टेक्स्चर आपण म्हणतो खाल्यावर जे आपल्याला त्याचा अनुभव येतो ती जास्तीत जास्त आपण कशी टिकवू शकतो. तर ह्या निकषांवर जे रिझल्ट्स मिळाले तर त्या अनुषंगाने आम्हाला हे आता पेटंट्स आम्हाला ग्रँट झालेले आहेत. हिमाली मॅडम, आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या. मी हिमाली दीपेश वर्तक, ह्युमन रिसोर्सेसमध्ये माझं MBA केलं आहे आणि सिमिलरली जसं निनादने आधी सांगितलं म्हणजे आमचे आई वडील खूप पूर्वीपासून शेतामध्ये काम करायचे, आजूबाजूला बघितलंय, पण जे लॉकडाऊनमध्ये आम्हाला जो इतका क्लोजली बघायला मिळाला एक्सपिरियन्स, त्याच्यावरून ही संकल्पना आम्हाला सगळ्यांनाच पटली आणि म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र मिळून इथे काहीतरी केलं पाहिजे फूड प्रोसेसिंगमध्ये आणि त्यातून ही संकल्पना आली. आता असं बघितलं तर हिमालीची आई मागची 30 वर्ष झाली लोणची वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी बनवतात आणि अनेक शेतकरी आपल्या घरामध्ये काही ना काही प्रोसेस करत असतो, पण त्याला एक प्रोफेशनल स्वरूप कसं द्यायचं, त्याला मार्केटपर्यंत कसं पोचवायचं
आणि त्याला स्केल कसं करायचं. ह्या गोष्टी म्हणजे शेतकरी शेती करणार का ह्या गोष्टी करणार, म्हणजे शेवटी एका माणसाकडे वेळ आणि त्याचं जी केपेबिलिटीज आहेत ते लिमिटेड आहेत. तर त्या लिमिटेड केपेबिलिटीजमधून मॅक्सिमम आउटपुट आपल्याला कसा घेता येईल, तर तो एक पूर्ण म्हणजे हिमालीच्या आईला आज मी 20 वर्ष ओळखतो आणि ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते, पण त्या गोष्टींचं खरं आउटपुट ज्याला म्हणतो की बेनिफिट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येतील ते खूप म्हणजे मनापासून आम्हाला वाटायचं आणि ते आम्ही मागचे 4-5 वर्ष करतोय, ह्याचा आम्हाला आता खूप आनंदही आहे. तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला प्रयोग हे वेगवेगळ्या कृषी मालाचं प्रोसेसिंग करणं असेल यावर सुरुवात केली का सुरुवातीला सोलार ड्रायरचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले, नेमकं सुरुवात कशी झाली होती? तर आम्ही पहिला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सोलर ड्रायर्स किंवा इतर ड्रायिंग टेक्नॉलॉजीज बघितले. हिमाली आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो. आम्ही मशीन ड्रायर्स बघितले, स्प्रे ड्रायर्स बघितले, पण ते शेतकऱ्यांना वापरण्याजोग नव्हते. म्हणजे फ्रीज ड्राईंग आपण बघितलं तर त्याची किंमत क्रोर्समध्ये येते. तर तो सेटअप तर एक माणूस किंवा 10 माणूस मिळून होऊ शकत नाही. दुसरा आहे स्प्रे ड्राईंग. स्प्रे ड्राईंगचा पण सेटअप काही लॅक्समध्ये असेल, तो सुद्धा तेवढा फिजिबल नाही आहे शेतकऱ्यांसाठी. प्लस स्प्रे ड्राईंगमध्ये क्वालिटीचा काही हे नाही, कारण त्याच्यामध्येच सगळ्या गोष्टी पल्प केल्या जातात आणि ती टाकते. म्हणून आत्ता मार्केटमध्ये ज्या उपलब्ध जास्तीत जास्त पावडर्स कमी किमतीत उपलब्ध असतात व्हेजिटेबल आणि फ्रूटच्या, त्या स्प्रे ड्राईड आहेत. तर आम्हाला क्वालिटी आणि हायजीन प्लस इकॉनॉमिक म्हणजे ते वापरायला सोपं प्लस परवडण्याजोग असं करण्यासाठी सोलार ड्रायर ही एक बेस्ट पद्धत आम्हाला वाटली. तुम्ही जो काही हा सोलार ड्रायर डेव्हलप केलेला आहे याला तुम्ही म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही पेटंट प्राप्त केलेलं आहे. तर एकूणच नेमकं ह्या सोलार ड्रायरची वैशिष्ट्य काय आहेत की ज्याच्यासाठी त्याला पेटंट तुम्हाला प्राप्त झालं? तर ह्या सोलर ड्रायरच्या पेटंटमध्ये मी आणि आमचे जे दुसरे डायरेक्टर आहेत प्रियांका राऊत, त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे मित्र निमिष राऊत, दोघांचं टेक्निकल सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणि एखादी वस्तू जेव्हा आपण सुकवतो तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे ड्रायरमध्ये 2 प्रकारच्या प्लेट वापरल्या जातात. एक तर ती जाळीदार प्लेट असतं किंवा मग ती एक फ्लॅट प्लेट असते, लोखंडी प्लेट असते, म्हणजे कुठल्याही आपण जे मेटल प्लेट जे म्हणतो स्टेनलेस स्टीलची फूड ग्रेड, ह्या दोन्ही प्लेट फूड ग्रेड असतात. आता जी जाळीदार प्लेट असते त्या जाळीदार प्लेटमध्ये तेवढी उष्णता साठवू नाही शकत. ती जाळीदार प्लेट फक्त सूर्यकिरणाची जी गरमी असते त्याने ते शेतमाल आहे ते सुकवत असतं. जी मेटल प्लेट असते ती मेटल प्लेट उष्णता जास्ती घेते, पण त्याच्या खालून त्याला जसं जाळीमध्ये खालून ही हवा लागणार वरतूनही हवा जाणार, तर खालचा जो भाग असतो तर तो खालचा भाग कायम दबलेला राहतो. म्हणजे वरून गरमी लागत असते, प्लेट गरम होत असते, पण ज्या फळाची किंवा भाजीची खालची जी बाजू त्या प्लेटला चिकटलेली आहे त्याची जी सुकवण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्लो होत असते. तर हे 2 जे फॅक्टर्स होते त्यांचं आम्ही एक युनिक कॉम्बिनेशन बनवलं ज्याने की उष्णताही मॅक्सिमाइज करता येईल आणि जे फळाचा खालचा पृष्ठभाग आहे तिकडूनचं पाणी आपण जास्तीत जास्त एफिशियंटली कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला हे पेटंट मिळाले. आणि प्लस ड्रायर कम्प्लिटली डस्ट फ्री आहे. त्याला एक वरतून जे कवर आहे ते पॉलिकार्बोनेट कवर आहे, तर त्याने सूर्याच्या UV रेज पूर्ण फिल्टर होतात. UV रेजमुळे मेनली रंग आणि न्यूट्रिएंट्स ह्याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट असतो. जो आपला पारंपरिक सुकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात हा खूप मोठा फरक आहे. फळ भाज्यांचे न्यूट्रिएंट्स आणि रंग, शेवटी आपल्याला एखादा चांगली मार्केटिंग करायची असेल तर तो पदार्थ दिसलाही सुंदर पाहिजे, तर ते पण ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. एकूणच आत्तापर्यंत ह्या सोलार ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही कुठकुठल्या प्रकारचे फळं असतील, कुठकुठल्या प्रकारच्या भाज्या असतील की ज्यांना तुम्ही याच्यात ड्राय करून बघितलेलं आहे? आता आमच्या पालघर आणि बोर्डी डहाणू एरियामध्ये आता फळांपासून सुरुवात केली तर जास्तीत जास्त चिकू. सध्या चिकू हाच आमचा हिरो आहे. चिकू, आंबा, तर चिकूचे चिप्स आहेत, चिकूची पावडर आहे, आंब्याचे चिप्स आहेत. केळी खूप असतात आमच्या रिजनमध्ये, त्याच्यामुळे आम्ही केळी सुकवतो. कच्च्या केळ्यांची पावडर सुद्धा बनवतो. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी सूपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे थिकनेस साठी जे वापरलं जातं ते अनहेल्दी असतं, पण तुम्ही कच्च्या केळ्याची पावडर सूप थिकनर म्हणून वापरू शकता. त्याचे कटलेट बनवू शकता. सुक्या केळ्यांची पावडर, सुके केळी, सुके केळ्याच्या चिप्स. म्हणजे एक विषय असतो नेहमी जो शेतकऱ्यांचा फळ, भाजीपाला आणि वनस्पती, पण आता महाराष्ट्र शासनाने मच्छीमारी पण शेती
दर्जामध्ये घेतलेलं आहे. तर ह्या ड्रायरवर जे मासे सुकवले जातात ते पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुकवले जातात. आणि जी पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे की थोडीशी हायजेनिक नसते ती, तरी आपल्याला सुके मासे अनेक लोकांना आवडतात आणि आम्ही बंदरपट्टीला राहतो. तर ह्याच्यात फिश ड्राईंग पण खूप एफिशियंटली होते. जवळजवळ 50 ते 55 विविध प्रकारचे फळ, भाजीपाला, वनस्पतीवर प्रयोग झालेले आहेत. पारंपरिक पद्धतीने मासे सुकवण्याच्या पद्धतीमध्ये किती वेळ लागतो आणि सोलार ड्रायरच्या माध्यमातून सुकवण्यासाठी किती वेळ लागतो? युनिव्हर्सली जे आम्ही एक्सपेरिमेंट केलेत, तर हा सोलार ड्रायर पारंपरिक पद्धतीचा 75% टाईम कमी करतो. म्हणजे जिथे 4 दिवस लागतात तिथे 1 दिवस लागतो. हे युनिव्हर्स म्हणजे मासे असून द्या, फळभाजीपाला असून द्या, इतर ड्रायरच्या तुलनेतही जवळजवळ 35 to 40% एफिशियन्सी आपल्याला मिळते. सोलार ड्रायरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सोलार ड्रायरच्या माध्यमातून आपण जेव्हा कुठलाही माल सुकवण्यासाठी घेतो, सोलार ड्रायरची जी साईज आहे, एकतर आपल्याला त्याला बाहेर ठेवणं आहे आणि दुसरी गोष्ट असे आपण किती सोलार ड्रायर लावू शकतो की जेणेकरून माझा सगळा माल सुकवला जाईल. मग अशा वेळेस आपण काय करता? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सोलर ड्रायर जेव्हा आम्ही डेव्हलप करायला घेतलं तेव्हा इंडस्ट्रीच्या अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती ड्रायर बनवणार आणि किती प्रोसेस करू शकणार. तर तो एक खूप मोठा कन्स्ट्रेंट आहे की चला मी माझ्या शेतावर दिवसाला 50 किलो प्रोसेस केलं, हिमालीने दुसरे 50 किलो केलं, तर असं किती होणार. ते जेव्हा आम्ही मॉडेल बघितलं तर खरंच शक्य नव्हतं की इंडस्ट्रीला तर 500 किलो माल पाहिजे किंवा एखादा बिझनेस उभा करायचा तर आपल्याला वर्षाला टनाने आपल्याला माल निर्मित करायला लागणार. तर त्याच्यावर मग हिमाली आणि प्रियांका आणि आम्ही खूप ह्याच्यावर विचार केला. आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की सोलर ड्राईंग डिसेंट्रलाइज केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही आमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना एक थोडीशी हाक दिली की असं आहे, तुम्ही हे सुरू करा, तुम्ही घाबरू नका, तुम्ही जे काय बनवाल ते आम्ही सगळं विकत घेऊ. आणि तो जो अश्युरन्स होता, त्या अश्युरन्समुळे मग हळूहळू का होईना पण लोक आमच्याबरोबर जुळत गेले. आणि आता अनेक म्हणजे विशेष करून ज्या म्हणजे शेतकरी बाई घरही सांभाळतात, शेतीही बघतात, मुलांचंही म्हणजे संगोपन करतात, त्यांना बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नाही किंवा इतर रोजगार शक्य नसतो, पण दिवसातले 2-3 तास अवेलेबल असतात. तर अशा ज्या आमच्या भागातल्या ज्या बायका होत्या त्यांची साथ आम्हाला सर्वात जास्ती मिळाली आणि फायदाही त्यांना सर्वात जास्ती झाला. अशा पद्धतीने या मार्गाने आतापर्यंत तुम्ही किती जणांपर्यंत, किती महिलांना यामध्ये त्याचा समावेश करून घेऊ शकलात? जवळपास 20 महिला आपल्याकडे आहेत ज्यांच्याकडून आपण सगळा शेतमाल सोर्स करतो. तसं पाहायला गेलं तर आपण 80 ते 100 शेतकऱ्यांसोबत जोडलो आहे. आपण 1-2 ठिकाणी आपला सोलार ड्रायरसुद्धा डिस्प्लेला ठेवला आहे. तो किती सोपा आहे आणि किती एफिशियंट आहे त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना बोलवून एकत्र त्यांना माहिती दिलेली आहे. आता आपण थोडंसं तुमच्या ह्या युनिटमधून किंवा तुमचे जे काही सहकारी असतील ज्यांना तुम्ही सोलार ड्रायर देऊन त्यांच्याकडनं माल सुकवून घेता, अशा पद्धतीने हा जो काही माल तयार झाला आहे त्याचं एक पॅकेजिंग याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आणि त्यानंतर त्याची तुम्ही मार्केटिंग कशी करतायत, ग्राहकापर्यंत तुमचा हा माल तुम्ही कसा पोहोचवतायत याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. तर मार्केटिंग हा खूप म्हणजे महत्त्वाचा विषय ठरला आमच्या पूर्ण ह्या सेटअपमध्ये. एक फायदा हा झाला की आम्ही सगळे कुठे ना कुठे कॉर्पोरेटमध्ये आम्ही नोकरी करत होतो. त्या अनुभवातून एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आम्ही उभी केली. आमचं गाव समुद्रकिनारी आहे आणि एक विकेंड डेस्टिनेशन आहे, तर खूप टुरिस्ट येतात. बोर्डी, डहाणू हा जो परिसर आहे, आमचं एक फार्मवर जिथे आमचं प्रोसेसिंग सेंटर होतं तिथेच आम्ही एक आमचं स्टोअर उभं केलं आणि ते स्टोअर एक पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर बनवलं. म्हणजे जेव्हा तिथे टुरिस्ट यायला लागले तर त्यांना पूर्ण एक फार्मचं एक्सपिरियन्स, चिकू, आंबा, नारळ, आवळा हे सगळं पूर्ण केळी ह्या बागायतीमध्ये ते फिरायचे. तिथून मग तो माल कसा प्रोसेसिंगला येतो तो सोलर ड्रायरवर ते स्वतः कट करायला लागले. आणि त्याच्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली की लोकांना खरंच हे बघायचं आहे, ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. शहरातल्या लोकांना आणि विशेष करून लहान मुलांना तर हे बघायलाच मिळत नाही. आणि हळूहळू त्या स्टोअरला खूप चांगली चालना मिळत गेली. मग आम्ही ऑनलाईन सेलिंग चालू केलं अनेक प्लॅटफॉर्म्सवर. म्हणजे मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गिराईकाचा प्रॉब्लेम आपल्याला कळतोय का, हा खूप मोठा प्रश्न होता. जेव्हा चिकू आम्ही बघितलं तर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम तर आम्हाला माहिती होता, पण मार्केटचा प्रॉब्लेम काय. चिकूचं आम्ही ॲप्लिकेशन बघितलं. चिकू मिल्कशेक, आईस्क्रीम, कुल्फी हा जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जातो.
मग तो बघितला की आमच्या शेतातून माल जातोय APMCला, APMCकडून कोणीतरी प्रोसेस करणारा तो विकत घेतोय, मग तो फ्रोझन करतो आणि तो पूर्ण मुंबई, पुणे आणि अनेक शहरामध्ये तो फ्रोझन चिकू सगळ्यांकडे पुरवतो. मग त्याचं आईस्क्रीम बनतं, मिल्कशेक बनतं. आम्ही म्हटलं की एवढी मोठी सप्लाय चेन आहे, ही एक प्रॉब्लेम आहे. जर आम्ही शेतकरी डायरेक्टली हे पुरवू शकलो, तर जेव्हा हा सुकलेला चिकूतून आम्ही स्वतः मिल्कशेक्स बनवले, आम्ही आईस्क्रीम्स बनवली, तर आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला आणि तो एक्सपेरिमेंट आम्ही घेऊन मोठमोठ्या कंपनीजकडे गेलो. तर आता आम्हाला सांगायला खूप अभिमान आहे की भारतातल्या काही मोठे ब्रँड्स चिकू आईस्क्रीम बनवायला आमचा सुकवलेला चिकू वापरतात. तर हा जो एक पूर्ण प्रवास आहे आणि खडतर होता, पहिली 2-3 वर्ष तर खूप कठीण होते. एकूणच कुठलाही व्यवसाय सुरुवात करायचा म्हटला तर सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे भांडवल. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही काही मित्र एकत्र येऊन हे सगळं काही सुरू केलं आहे. तर मग एकूणच भांडवल कसं उपलब्ध करून घेतलं? आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या ह्या 5-6 वर्षांमध्ये या संपूर्ण युनिटचं, तुमच्या या व्यवसायाचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय? आमचा कॉन्सेप्टच हा होता की कमी भांडवलात जास्ती आउटपुट आपल्याला कसं काढता येईल. तर तसं बघितलं तर आम्ही ह्या सगळ्या सेटअपमध्ये सर्वात जास्ती जर कुठलं भांडवल लागलं असेल तर आमच्या सगळ्यांचा वेळ आणि आमची जी काही मेहनत आहे आणि जी आमची एक स्ट्रॅटर्जी किंवा ज्याला आपण बुद्धी जी लागली, म्हणजे आमची जे इंटलेक्ट जो लागला ह्याच्यामध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. पैसे आम्ही खरंच खूप कमी इन्व्हेस्ट केले ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं हिमालीने सांगितलं की जे मोठमोठे फॅक्टरी टाकणं, मोठमोठे मशीन्स घेण्यापेक्षा तोच आउटपुट जर आपल्याला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा काढता येईल, तर भांडवल काही खूप लागलं नाही. रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, म्हणजे आपला जो पालघर जिल्हा आहे तो एवढा कृषी संपन्न आहे की आम्हाला ती रॉ मटेरियल अवेलेबिलिटी एक म्हणजे 2 गोष्टी होत्या. आपल्याला नॅचरल प्रोडक्ट बनवायचं होतं, त्याच्यामुळे रॉ मटेरियलची क्वालिटी खूप महत्त्वाची होती. त्याच्यात आपण काही टाकून त्याला बदल नाही करतो. तर क्वालिटी आणि लो कॉस्ट हे आम्हाला दोन्ही मुबलक उपलब्ध झालं. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलं तर एक ॲस्पेक्ट असं होतं की आमच्या टीममध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. हिमाली HR आहे, माझी वाईफ ती फायनान्समधून आहे, प्रियांकाही फायनान्सचं बऱ्यापैकी ज्ञान ठेवते, मला स्वतः पर्चेसिंग आणि सप्लाय चेनचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आमचे दुसरे पार्टनर आहेत जे निमिष, ते टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहेत. तर हे जी टीम आमची बनली त्याच्यातून अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे मॅनेज झाल्या. म्हणजे जो एक पूर्ण कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स असतो तो एका ॲग्री बिझनेसमध्ये चॅनलाइज आम्हाला करता आला आणि प्रत्येक माणूस वेगळ्या क्षेत्रातनं असल्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे असं आम्हाला आउटसोर्स जास्त करायची गरज डिपार्टमेंट पडली नाही. बनवायची गरज नाही लागली. आमच्याकडे सगळी डिपार्टमेंट इन हाऊस होती. सोलार ड्रायरच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण एक मुद्दा इथे आपण डिस्कस केला की किती मोठ्या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो, आणि त्याला एक छोटंसं उत्तर तुम्ही तुमच्या ह्या प्रयोगातनं एक दिसून आलं की आपण जर याचं विकेंद्रीकरण केलं, एकाच व्यक्तीने 10 सोलर ड्रायर घेण्यापेक्षा 10 व्यक्तींनी 2-2 सोलर ड्रायर जर घेतले तर याची खूप मोठी ताकद आपल्याला जाणवेल. अशाच पद्धतीने याच मार्गी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कृषी क्षेत्रातील जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे याच्याकडे तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं बघता? म्हणजे ह्याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे सध्या स्थितीत शेतकऱ्यांसाठी. जेव्हा हे मॉडेल बिल्ड केलं तर सुरुवातीला अनेक ठिकाणी आम्ही अप्लाय करायचो. आम्ही एक रेकग्नाइज स्टार्टअप कंपनी आहेत. स्टार्टअप इंडियाच्या इनिशिएटिव्हमधून इन्क्युबेशनसाठी आम्ही खूप ठिकाणी अप्लाय केलं. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही 20 वर्ष 25 वर्ष आम्ही काम केलं म्हणजे आम्हाला सगळं येते. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आनंदची जी म्हणजे NDDBची जी संस्था आहे, आज भारतातली रुरल मॅनेजमेंटची सर्वात नावाजलेली संस्था आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना आमचं मॉडेल दाखवलं. आम्ही टेक्नोसर्व्ह इंडिया म्हणून जे एक विजा फाउंडेशनकडून ती चालवली जाते त्यांच्याकडे गेलो. तर इनिशियली ते मॉडेल आम्ही बिल्ड केलं की हे कसं करता येईल, आणि त्याच्यात आम्हाला ह्या 2 संस्थांचा सुरुवातीला खूप मदत मिळाली. नंतर स्टार्टअप इंडियाचे अनेक प्रोग्राम आणि भारताचं जे GI म्हणतो आपण, जिओग्राफिकल इंडिकेशन, सौभाग्याने डहाणू-बोर्डीचा चिकू हा GI टॅग्ड आहे. तर आम्हाला तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेअर्स, एक्झिबिशन्समध्ये आम्हाला सहभागी होता आलं. जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसली तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही जी विचारताय ती खूप मोठी आहे. आता म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये ही आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जो एक स्कीम आहे त्याच्यातून आम्हाला अनुदान मिळालं, आणि त्या अनुदानाचा पैसा आम्ही थोडा प्रमोशनमध्ये जेव्हा वापरला आणि लोकांना ह्याचा अनुभव आला, तर जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद रायगड ह्या दोन्ही जिल्हा परिषदांनी आमचा प्रयोग हा
एक्सेप्ट केला आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 डिसेंबरपासनं सेस योजनेतून जवळजवळ 100 शेतकऱ्यांपर्यंत हे ड्रायर आम्ही मागच्या 4-5 महिन्यात पोहोचवलेले आणि जो प्रत्येक शेतकऱ्यांकडून फीडबॅक येतोय. आता ह्या ज्या शेतकऱ्यांना सोलार ड्रायर दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत वापर केला आहे, त्यांचा आतापर्यंतचा काय अनुभव असं काही सांगता येईल का? पहिला तर हा खूप चांगल्या सबसिडीने सगळ्यांना सोलर ड्रायर मिळाला. दुसरी गोष्ट, जेव्हा ते सोलर ड्रायर घेत होते हे शेतकरी, तेव्हा आम्हाला विचारायचे की बघा आम्ही घेतोय पण आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घ्या. तर आम्ही म्हटलं की हो, जर तुम्ही शेवग्याचा पाला आहे, शेवग्याच्या शेंगाची पावडर आहे, ज्या गोष्टींना आम्हाला माहिती होतं की डिमांड आहे, पुदिन्याची पावडर आहे, कढीपत्ता पावडर आहे, कच्च्या केळ्याची पावडर आहे, तर आम्ही म्हटलं की ह्या सगळ्या वस्तू जर तुम्ही बनवल्या तर आम्ही नक्की घेऊ. म्हणजे आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की हा 100 पैकी एकही शेतकरी आमच्याकडे परत आला नाहीये की तुम्ही आम्ही बनवलेल्या वस्तू घ्या म्हणून. म्हणजे हे 100च्या 100 शेतकरी काही ना काही प्रयोग प्रक्रिया लोकल करताय लेवलवरती आणि ते त्यांच्याच लेवलला विक्री करतायत. हो हो. अरे वा. काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक घरोघरी फ्रीज नावाचं एक मशीन पोचलं आणि त्यात आपल्याला असं लक्षात यायला लागलं की प्रत्येक गृहिणी मार्केटमधनं आणलेले फळ असेल, भाजी असेल, त्याला स्वच्छ धुवून वगैरे मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की जवळजवळ आठवडाभर ते त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतं. पण आता तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपण आपल्या घरात फ्रीज आणावा आणि त्याला वापरावं की मग आपण एक सोलार ड्रायर आणावा आणि त्याला वापरावं. काय सांगाल? फ्रीज तर प्रत्येकांकडे असतोच. ते एक शॉर्ट ड्युरेशनसाठी स्टोरेजसाठी चांगलं ऑप्शन आहे. तर जर प्रत्येकांकडे फ्रीज आहे तर सोलार ड्रायर का नसावा? कारण सोलार ड्रायरमध्ये जे ड्राय केलेले फळ भाज्या आहेत फ्रीजपेक्षाही जास्त ड्युरेशनसाठी आपण साठवून ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज अवेलेबल नव्हता तेव्हा आठवत असेल तर पावसाळा येण्याच्या आधी जेव्हा ऊन असायचं, लख्ख ऊन पडायचं, तेव्हा आपले पूर्वज काय करायचे, पापड, लोणचं सुकवणं, बरेच म्हणजे तेव्हाच मासे सुकवणं आलं किंवा डाळींचे सांडगे बनवणं ते सुकवणं आलं. हे सगळं स्टोअर करून ठेवायचं सुकवून आणि ते आपण कम्प्लिटली विसरून गेलो आहे. तर ह्या सोलार ड्रायरमध्ये तसेच ते डाळींची सांडगी सुकवणं, मासे सुकवून ठेवणं, हे जे स्टोरेज आहे ड्राय केलेलं ते तर पारंपरिक पद्धतीने केलेलं स्टोरेज आहे, जे तर म्हणजे ज्यात आम्ही म्हणतो की एक्सपायरी जनरली आम्ही 6 मंथ्स ठेवतो, पण तुम्ही बघाल तर हे 8 महिने किंवा 1 वर्ष 2 वर्ष त्याला काहीही होत नाही. जनरली फंगस वगैरे कधी येतं जेव्हा त्याच्यामध्ये पाणी किंवा मॉइश्चर असतं. ते कम्प्लिटली काढल्यानंतर हा तर अगदी म्हणजे 1-2 वर्ष सुद्धा साठवून ठेवू शकतो. आणि विशेष म्हणजे काही पारंपरिक जे साठवणुकीचे प्रकार आहेत, जसं किशमिश झाली, अंजीर झालं, तर किशमिशमध्ये केमिकल टाकूनच ते सुकवलं जातं. पण आपल्या ड्रायरमध्ये सुकवलेल्या किशमिशला, द्राक्षाला कुठलंही केमिकल लावायची गरज नाही. अंजीर 2 दिवसात एवढं सुंदर सुकतं, कुठल्याही साखरेत ते बुडवलं जात नाही. तर हे जे गोष्टी आहेत की साखर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्स, केमिकल्स, कलर्स न वापरता तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या अनेक गोष्टी, एक आपल्या कोकणातलं एक मोठं उत्पादन म्हणजे झालं कोकम. आणि कोकम सुकवणं ही खूप एक TDS प्रोसेस आहे, खूप म्हणजे त्याच्यात मेहनत आहे, कठीण प्रोसेस आहे. पण आपल्या ड्रायरमध्ये तेच कोकम 3 दिवसात काहीही न करता एवढं सुंदर सुकतं. फक्त त्याची बाजू थोड्या वेळाने बदलत राहायची. बाजूही म्हणजे अगदी 4 तासाने एकदा. म्हणजे त्याच्यामध्ये जी मेहनत आहे कोकमची ती जवळजवळ मी सांगतो की 70% तुमची मेहनत कमी होते. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत, जेवढा फ्लेवर म्हणजे मी बघितलंय की जे बाहेर आपण उघड्यावर कोकम सुकवतो ते नंतर धुवायला लागतं. म्हणजे तुम्ही अर्धा फ्लेवर त्याचा लूज करून टाकला, पण ह्याच्यात तेही धुवायलाही लागत नाही. कम्प्लीट फ्लेवर आणि न्यूट्रिएंट्सचं रिटेन्शन होतं, कारण ह्याच्यावर धूळ माती बसलीच नाही. शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या शेतमालाचं प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सोलार ड्रायर काय करू शकतो आणि सोलार ड्रायरच्या वापराने आपल्याला किती फायदा होऊ शकतो या संबंधित जाणून घेण्यासाठी आज आपण डहाणू तालुक्यातील निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक या उद्योजकांना आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंत मागच्या 6-7 वर्षांमध्ये त्यांचा जो काही या व्यवसायातला अनुभव होता तो आपल्या सर्वांशी शेअर केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.